हॅलो अगेन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आज आहे हळदी, जे आमच्या घरामध्ये सेकंड फंक्शन आहे हळदीचं. तुम्ही फर्स्ट एक हळदीचा ब्लॉग स्टार्टिंगमध्ये बघितलाच आहे माझ्या चॅनलमध्ये. सो ज्यावेळेस पहिली आमची एक हळदीचा ब्लॉग होता तो श्रुतीचा होता, आणि हा सेकंड तिच्याच बहिणीची आता लग्न ठरलेलं आहे. सो हा तो व्लॉग मी क्रिएट केलेला आहे, आणि आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत. सो मस्तपैकी असं येल्लोइश थीम जो प्रत्येक हळदीला असतो तोच एक कॉमन थीम सगळ्यांनी चालू ठेवला आहे. आणि तुम्हाला खूप लोक दिसणार आहेत, आणि मला असं वाटतं की माझा मोस्ट ऑफ फॅमिली जे इनलॉसचे व्लॉग असतात त्याच्यामध्ये तुम्हाला खूप लोक आता ओळखीचे झालेले आहेत, तर तेच लोक आपल्याला आज व्लॉगमध्ये दिसतील. आमची काकी, आत्या वगैरे सगळेजण, आणि मस्त आम्ही सगळ्यांनी ड्रेसअप केलेलं आहे हळदीसाठी. खूप एक्साइटमेंट असते, कारण की मस्त जोरदार नाच गाणं असतं आणि खूप काही. सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत त्यासाठी. सगळे प्रिपेअर झालेत, आणि आमचा डान्स आणि आमचे रील्स पण आम्हाला क्रिएट करायचे वेगवेगळे. बघत राहा, आणि कसे वाटतात व्लॉग्स ते पण कळवा. तर चला पुढची मजा बघूया हळदीची. बाय बाय. अशा प्रकारे इकडे तयारी सुरू झालेली आहे, एकदम मस्त रेडी होत आहेत. सो इथे हळदीचा समारंभ चालू झाला होता, आणि आम्ही मस्त अनुजाला हळदी लावण्याच्या तयारीतच होतो. तिला छान ओवाळलं वगैरे सगळ्यांनी, आणि मस्त तिला हळद वगैरे लावली. ही मज्जा एक खरंच खूप वेगळी असते, सगळी फॅमिली एकत्र येते. तर तुम्ही इकडे पुढे मज्जा बघा. आणि आरोहीने नंतर माझा जो फेस रंगवला आहे, वहिनी आणि आरोहीने दोघींनी प्लॅन करून, तो खरंच. आणि तोच प्लॅन नंतर आम्ही थोडा आमच्या काकीवर पण आजमावला. तर पुढे काकीला पण बघा तुम्ही. तर इथे खूप हा इमोशनल सीन झाला होता चालू. तिचे मम्मी पप्पा अनुजाचे हळद लावायला आले होते, आणि खरंच तिचं पण अनकंट्रोल झालं होतं रडणं. तिला खूपच वाईट वाटत होतं, ते दिसत होतं आम्हाला सर्वांना. आणि इकडे सुद्धा तुम्ही परिसर पूर्ण बघू शकता, तर इकडे सगळेजण एवढे इमोशनल झालेले, इवन मी सुद्धा. कारण की तो क्षणच एक वेगळा असतो, लग्न ठरलेलं असं त्याचा आनंद पण असतो, आणि आपण आपल्या फॅमिलीपासून थोडे लांब जाणार आहोत याचं दुःख पण असतं. तर खरंच श्रुती वगैरे, तिची बहीण वगैरे सगळेच थोडे हे झाले होते इमोशनल. पण नंतर सगळं नॉर्मल झालं, परत सगळे हॅपी झालेत, कारण की शेवटी लग्नाचं घर होतं ना हे.
किती महत्वाच्या कामात आहे हा? सो हे आहे नॉनव्हेज डिश आणि हे व्हेज डिश. व्हेज खाणारी पब्लिक. इथे हळदीचा समारंभ पार पडला होता आणि वरती येऊन सगळेच आवरावरी करत होते. अनुजाची सुद्धा आम्हाला हळद उतरवायची होती, तर तसं इकडे 5 सुवासनी तिला आंघोळ घालत होत्या. तर मी आणि वहिनीने सुद्धा तिला आंघोळ घातलेली आहे, इकडे तुम्ही बघताय. आणि इकडे मस्ती झालेली की वहिनीला जशी बाबूला आंघोळ घालायची सवय तसं इकडे अनुजाचं चाललं होतं. पण खरंच खूप मजा आली आम्हाला हळदीला. आणि आता लवकरच लग्नसुद्धा आहे, तर लग्नाचा पण ब्लॉग तुम्हाला येणार आहे. तर पुढे मस्त एन्जॉय करत आणि बघत राहा. आज माझ्या मुलीची हळद होती. सगळेजण आले, खूप खूप छान वाटलं. आणि सगळेजण नाचले, गायले. सगळेजण तांदूळ नीट करणं, सवाशीन सकाळी पूजून झाल्या. सगळ्या छान छान कार्यक्रम झाला. सगळेजण आले, नाचत होते, मस्त जेवले खावले. आता सगळेजण चालले. आमच्या बहिणीच्या लग्नाला या आणि आम्ही एन्जॉय आणि खूप मस्ती करणार आहे. आम्ही मचवणार आहे. सो आता जेवून खाऊन हळद करून आम्ही निघालो. काजलता इकडे थोडा वेळ. बाबू ऐक कशी होती हळद बाबू? कशी होती हळद? छान. त्यांनी दाखवलंय छान होती. हे गाईज, सो असं होता आमचा हळदीचा कार्यक्रम आणि तो खूप मस्त पार पडला. सगळ्यांनी खूप मस्त मजा केली. तर माझी एक हळदीमधला व्लॉग बघितला होता, तो श्रुतीचा होता आणि हा तिचीच बहीण अनुजा. सो नेक्स्ट इयर म्हणजे लगेचच लागोपाठ तिचं पण लग्न ठरलं अनुजाचं. आणि ह्यावेळेस तो सेकंड हळदीचा व्लॉग जो आमच्या फॅमिलीमधनं आला तो होता अनुजाचा. त्या दोघी बहिणी आहेत. तर मला हेच असं सांगायचं, म्हणून तुम्हाला सेम लोकेशन, सेम डेकोरेशन आणि सेम लोक सगळं तुम्हाला दिसत असेल की हे सारखं सारखं काय. सो असा होता आमचा हळदीचा कार्यक्रम आणि खूप छान झाला तो. तर तुम्ही बघितली की हळदीला लोक किती मजा मस्ती करतात आणि आम्ही थोडासा प्रयत्न केला थोडे व्लॉग्स क्रिएट करायचा वगैरे. सो बघूया आता लग्नाचा पण व्लॉग येणारच आहे. मी ट्राय करणार आहे तो कॅप्चर करायचा. सो तो बघूया लग्नाचा व्लॉग. आणि आत्तासाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला हळद आणि काय, कोणाचे कपडे आवडले, कोणाचा डान्स आवडला. सगळ्या गोष्टी आपण कव्हरअप केलेल्या आहेत. सो भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि तुम्हाला तर माहिती आहे काय करायचं आहे. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.